दुर्लभ आहे. भक्तीचं सुख प्राशन करण्यासाठी अनेकांना यावं लागलं. भूतळावरती अनेकांनी भक्तीच्या सुखासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, पण भक्तीतलं सुख अनेकांना प्राप्त झालं नाही. भोलेनाथ शंकरजी असतील, ब्रह्मदेव असेल, इंद्रदेव असतील, अनेक देवादिदेव सुद्धा या भक्तीच्या सुखाचं रसपान करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्या लोकांना भक्तीतलं सुख रसपान करता येत नाही. देवा काय येत नाही? तर भक्ती ही केवळ आणि केवळ संत महात्म्याने मानव जातीसाठीच निर्माण केलेलं साधन आहे. कारण संतांनी आमच्यासाठी वेगळा रस्ता निर्माण केला. तपादी साधनं, जपादी साधनं, व्रतादी साधनं, तीर्थाटन आदी करून वेगवेगळी जी साधनं आहेत ती सगळी साधनं मोडीत काढून खडतर वाटा बाजूला सारून आमच्यासाठी सूक्ष्म, सोपा, निर्मळ आणि सुलभ सुभट रस्ता संत महात्म्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये या कलियुगामध्ये भक्ती नावाचं प्रकरण आमच्यासाठी स्वतः संतांनी निर्माण केलं. जीवाच्या उद्धाराची अनेक साधनं पाहता येते. ज्ञानानं भगवान परमात्मा प्राप्त होतो, वैराग्यानं भगवान परमात्मा प्राप्त होतो, तपानं भगवान परमात्मा प्राप्त होतो. पण एरवी तरी तप नावाची साधना, तीर्थाटन नावाची साधना, या सगळ्या व्रत वैकल्य आदी साधना, या सगळ्या साधना मला वाटतं सरळ गतीनं भगवंतापर्यंत नेत नाही. देवा भगवंतापर्यंत जर कुठला रस्ता नेत असेल तर तो केवळ भक्ती मार्ग आहे का जो भगवंतापर्यंत नेऊन सोडतो. आणि भगवंताकडे जाण्यासाठी भक्ती मार्ग सोपा आहे. म्हणून तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याने सगळी मार्ग मोडीत काढली आणि एक सकल संतांनी आमच्यासाठी भक्ती नावाचा सुबट रस्ता निर्माण करून दिला. केला राज्य भार चाले ऐसा, सोपा रस्ता सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतांनी आमच्यासाठी सोपा वर्म सांगितलं. भक्तीमध्ये आमच्या तुमच्या दृष्टीनं तुकोबारे आधी करून संत महात्म्याने आमच्यासाठी मार्ग सांगितला. किती सुंदर वर्णन करतायत. वर्मते एक आहे धरावा भाव, जाणीव नागवन निधीला गोती ठाव, मनवणी संग टाकी फेडी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. आमच्यासाठी सोपा रस्ता सांगितला. आमच्यासाठी मुख्य सोपे वर्म आम्हा सांगितले. वर्म सांगण्याचा प्रयत्न संतांनी केला. एरवी अनेक साधना असतील पण त्या साधनानं आमचा उद्धार होऊ शकत नाही. पण तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याने आधी संत महात्म्याने सांगितलं 12 साधनांचा विचार करण्यापेक्षा आम्ही त्या साधना करत नाही. आम्ही एकच साधना करतोय. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे पहा. करोत तपादी साधने कुणी साधवत गोरांगणे, आम्ही नवजो तया नाचू पंढरी होता. आम्ही त्या साधनांचा स्वीकार करणाऱ्यातले नाही. कारण आमच्यासाठी आधी संत महात्म्यांनी सोपा रस्ता, निर्मळ वाट, आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर धोपट रस्ता निर्माण करून ठेवलेला आहे. मग इतर साधनांचा विचार करता, इतर साधनांचा विचार पाहता ज्ञान मार्ग कठीण आहे. ज्ञान मार्गाचा विचार आम्ही तुम्ही करता पाहता. ज्ञान मार्ग हा मरकट किशोर न्यायासारखं सांगितलेला आहे. पहा तुम्ही, ज्ञान मार्गाने आपल्या जीवाचा उद्धार यदा कदाचित होऊ शकतो. खरंय, होणार आहे. अनेकांचा झालाय ज्ञान मार्गानं. पण ज्ञान मार्ग हा मला वाटतं मरकट किशोर न्याय ना वानरीचा मार्ग आहे. वानरी ज्यावेळी आपल्या पिल्लाला जन्म देते त्यावेळी वानरी पिल्लाला काय सांगते, तुला जर वाचायचं असेल, तुला जर हे जग पाहायचं असेल, ही दुनिया तुला जर बघायची असेल तर तू काय कर, माझ्या पोटाला पकडून राहा. मी तुझ्या पोटाला, हाताला, पाठीला पकडून राहणार नाही. यदा कदाचित या झाडावरनं त्या झाडावरती उडी मारत असताना, मी उडी मारत असताना तुझा हात निसटला आणि यदा कदाचित तुझा जर प्राण गेलाच तर त्याला मी जबाबदार राहणार नाही. हा ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्ग काय सांगतो, आपली आपण करा सोडवण. स्वतःच्या इच्छेनं स्वतःची स्वतः सोडवण करावी लागते. हा ज्ञान मार्ग आहे. मात्र संत महात्म्यांचा भक्ती मार्ग जो संतांनी निर्माण केला तो मार्जर किशोर न्याय आहे. मला सांगायचं काय आहे, मांजरीचा मार्ग
मांजरी व्याल्याच्या नंतर आपल्या पिल्लाला घेऊन रोज एक घर बदलते. का बदलत असेल देवा? झोप लागली का तुम्हाला? नाही ना? का बदलत असेल? मांजरी रोज एक घर बदलते, त्याच काय कारण असेल? काय कारण असेल? रोज एक ज्या अर्थी घर बदलते मांजरी आपल्या पिल्लाला घेऊन, काय कारण असेल? बोका खाईल. आपल्या पिल्लाला यदा कदाचित बोका खाईल म्हणून मांजरी आपल्या पिल्लाचं काय करते? मांजरी आपल्या पिल्लाचं रक्षण करते. रक्षण करणारी मांजरी बरी का तुझं तू पहा म्हणणारी वानरी बरी? वानरी बरी. वानरीचा मार्ग तरी खरतडे महाराज. मांजरी रक्षण करते. संतांचा मार्ग सोपा आहे, कारण संतांनी काय केलं? जगतामध्ये भक्ती मार्ग हा हात धरून शिकवण्याचा प्रयत्न केला. करोनी सायास शिकविती. संत महात्मे सायास करून शिकवतात. नवे नवे जीवाला सांभाळून सहज गतीनं तारून नेण्याचा प्रयत्न करतात. मुख्य रस्ता असणारा भक्ती मार्ग भक्तिपंथ आहे. आणि भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ